नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये आणि तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सो आज आहे संक्रांत. त्यानिमित्त बऱ्याच गोष्टी केल्यात मी आणि त्यातही माझ्या लेकीची पहिली संक्रांत आहे. ती आज ह्या संक्रांतीच्या दिवशी 3.5 महिन्याची होतीये. सो ठरवलं की आपण तिची बोरन्हाण करायला पाहिजे. जेवढ्या गोष्टी अवेलेबल होत्या किंवा जेवढ्या गोष्टी मला मिळाल्या त्यापासूनच मी थोडंसं डेकोरेशन केलंय. सो ह्यासाठी आधी हे असे बोर्ड्स कापून घेतले आणि हे 10 बाय 10 सेंटीमीटरचे आहेत आणि त्याचबरोबर असे ट्रायंगल कापून घेतलेले आहे, कट केलेले आहे. सो ह्याच्यापासून पतंग तयार करायचेत मला. सो आता मी करते येते. त्याचबरोबर हे असे कलरचे पेपर घेऊन आलेली आहे आणि ह्या बोर्डला आता स्टिक करून घेते पटापट. इथे आता हे पतंगाच्या शेपचं आकाराचे पतंग छोटे छोटे करून घेते सगळे एकदम कलरफुल आणि नंतर ना ह्याला लेस लावते. इथे माझे सगळे पतंग बनवून झालेत. आता ह्याला थोडंसं डेकोरेट करते. डेकोरेशनसाठी वरतून मी लेस लावणार आहे. अशा प्रकारे सगळे पतंग तयार करून घेतलेत. थोडंसं डेकोरेशन केलं आहे, ह्याला डेकोरेट केलेत आणि आता मी बोरन्हाणीसाठी कसं डेकोरेशन केलं आहे हे दाखवते. बोरन्हाण हा बाळाच्या आयुष्यातील संक्रांतीच्या दिवशी केला जाणारा एक विधी आहे. या विधीमध्ये तिळगुळ, धान्य, फुलं, बोरं, ऊस असं बाळावर टाकलं जातं. तिला आशीर्वाद दिले जातात की तिचं आयुष्य भरभराटीचं, आरोग्याचं आणि सुख समाधानाचं जावो. आणि ही श्रद्धा आहे, त्यामुळे आता तर जनरली सगळेच करतात. हा विधी काही पारंपरिक नाही आहे, पण आपल्या संस्कृतीच्या रिलेटेड आहे. आणि इथे 5 सुहासिनी आल्या होत्या आणि त्यांनी तिला औक्षण केलं आणि त्याचबरोबर छोटी छोटी मुलंही आली होती आणि अशा प्रकारे छोटंसं बोरन्हाण तिचं सेलिब्रेट करण्यात आलं. प्लीज ब्लेस अवर लिटल एंजल. सो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.